अस्सलाम वालेकुम, वेलकम टू अर्शास किचन। आज आपण एक वेगळी रेसिपी बघणार आहोत। यावर्षी सालाबाराप्रमाणे यावर्षी 7 सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। ते त्या बाप्पाच्या नैवेद्याचे आवडता पदार्थ आहे ते म्हणजे मोदक, उकडीचे मोदक। ते आज आपण इथे बघणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य बघूया। सगळ्यात आधी इथे ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे सुगंधी पीठ मोदकाचं मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं। तर हे एक पीठ घेतलेलं आहे मी। ह्या मापाने 2 आणि अर्ध 2.5 कप घेतलंय। इथे एक अख्खा नारळ घेतलेला आहे मी खवणून। हे ओलं खोबरं आणि इथे आहे गूळ। हा गूळ मी 1 वाटी पूर्ण घेतलेला आहे। तुम्हाला कमी गोड जास्त कसं ते तुम्ही बघा। तुम्ही गोड कमी खात असाल तर कमी करा प्रमाण याचं, आणि जास्त खात असाल तर अजून थोडं वाढवा ह्याच्यामध्ये। इथे वेलची पावडर आणि जायफळाची मी पूड घेतलेली आहे मिक्स करून। साजूक तूप आहे आणि थोडंसं मीठ उकड काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे, आणि पाणी। चला कृती बघूया। आता आपण एक पातेलं गरम करत ठेवूया। पिठाच्या हिशोबाने आपण ह्याच्यामध्ये ह्याच मेजरमेंटने 2 आणि थोडं हे अर्धा कप आपण एवढं 2.5 कप आपण पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू। तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा साजूक तूप। ह्या ठिकाणी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। आता पाण्याला एक उकळ आल्यावर आपण त्याच्यामध्ये हे पीठ मिक्स करून घेऊया। पाण्याला उकळ येईपर्यंत आपण आपल्या सारणाची तयारी करून घेऊया। एका कढईमध्ये 1 चमचा आपण हे साजूक तूप ॲड करूया। तुपामध्ये हे जे आपण नारळ आहे, हा ओला नारळ, हा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। तर ह्याला थोडंसं असं तुपावर परतून घेऊया। ह्याला 1-2 मिनटं जरा परतल्यावर ह्याच्यामध्ये हा आपण गूळ ह्याच्यामध्ये घालून घेऊया। या मिश्रणाला स्लो गॅसवरच जरा परतून घ्यायचं आहे मिक्स करून, म्हणजे हे खाली लागणार नाही, चिटकणार नाही। पाण्याला अशी मस्त उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे पीठ घालून घेऊया। आणि ह्याला मिक्स करून घेऊया। मी चमच्याच्या मदतीने पण करू शकता हे पीठ मिक्स। मी हे लाटण्याच्या मदतीने मिक्स करून घेतलेलं आहे। आता या पिठाला एक 5 मिनिटं आपण असं झाकून ठेवून देऊया। झाकण ठेवून आपण ह्याची गॅसची फ्लेम बंद करूया। ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं आहे तर तुम्ही खसखस किंवा ड्रायफ्रूट काही घालू शकता, पण मी घालत नाही, कारण मग ते मोदक वळताना ते ड्रायफ्रूटमध्ये येतात आणि मग ते मोदक फाटण्याची शक्यता असते, म्हणून मी काही घालत नाही। हे मोदकाचं आमचं सारण आता रेडी झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये
आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून घेऊया. तर हा आपला चव रेडी झालेला आहे, मोदकाचं सारण. आता ह्याला एका थंड करायला बाउलमध्ये काढून घेऊया आपण. लाल कलरचा नसा तो गूळ वापरल्यामुळे याला एक कलर अतिशय छान येतो. आपलं सारण रेडी झालेलं आहे. आता आपण मोदकाचं पीठ मळायला घेऊया. गरमच आहे. ह्याला एका परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. तर ह्या पिठामध्ये ना थोडंसं पाणी, गरम असल्यामुळे पाणी लावून लावून थोडं आपण पीठ मळून घेऊया. मी या पिठाला 10 ते 15 मिनटं असंच मळून घेतलेलं आहे. आणि हे 1 कप पाण्यामध्ये पाव कप पाणी राहिलेलं आहे. एवढं पाणी मी त्याला पिठामध्ये घालून तेल लावून त्याला तेल पाणी लावून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता आपण याचा एक गोळा तोडून बघूया. हे बघा, आपला गोळा हा असा व्यवस्थित झालेला आहे. याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. आता आपण ह्याचे मोदक करायला घेऊया. आपले 2.5 या कपाच्या हिशोबाने 2.5 कप आपण घेतलेले तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये आपले 21 मोदक झालेले आहेत. आता आपण हे मोदक तयार करूया. तेल घ्यायचं, बरोबर ह्याच्या मध्यभागाचं लावायचं आणि ह्याला गोल असा फिरवायचं. ही पारी हाताने अशी अशी फिरवायची. जेवढी पातळ होईल तेवढी पातळ करायची. आता ही पारी अशी आपली बनवून झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे सारण भरूया. आणि याला पाण्याचा हात लावून याला बंद करूया. आता मी ह्याच्या कळ्या ना काही पाडणार नाही आहे. तर आम्ही आता असं मला वर वर असं उचलत जायचं आहे. तर हा फोल्ड करताना ज्या कळ्या पडल्या त्याच पडल्या. तुम्हाला अजून ह्याच्या कळ्या हव्या असतील ना तर तुम्ही काय करायचं, हा चमचा घ्यायचा आणि ह्याला घेऊन आहे ना असा बरोबर असा असा चमचा फिरवत जायचा. किती छान अशा कळ्या पडलेल्या आहेत त्याच्या. मी याच्या आधी 2 करून घेतलेले आणि हा तिसरा. अजून एक मी तुम्हाला करून दाखवते. त्याच्यामध्ये सारण भरलं का हा असा गोल फिरवून फिरवून ह्याला वरती उचलायचा. आता हा असा चमचा घ्यायचा आणि हा ह्याच्यात असा बरोबर फिरवत जायचा गोल गोल.
मी ना या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये असे मोदक करून ठेवायचे. इथं कुकरमध्ये आम्ही पाणी घेऊन त्याच्यावर ही मोदकांची सारण ठेवून आपण एक हलकी वाफ काढून घेऊया. अशा प्रकारे आमचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही पण करा तुमच्या घरी. आणि अशा प्रकारे बाप्पाचा नैवेद्य तयार आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अल्लाह हाफिज.